नमस्कार शिंदे साहेब. मी महाराष्ट्रातनी राहणारा एक सामान्य नागरिक आहे. माझी एक अडचण होती, माझ्या गावातली पण अडचण आहे. आता ते म्हणजे घरकुल किती दिवसापासून योजना चालू आहे, पण आमच्या गावातनी 250 घरं असून त्याच्यातनी फक्त 20 घरकुल आलेले आहेत. तर ते आपण पाहतोय की गरजेपोटी बांधलेल्या घरांचा एक विषय मोठा आहे आणि म्हणून भूमिपुत्र आहेत, कुटुंब हो, बरोबर वाढलं, आहे. मग भाऊ बरोबर आणि आहे. त्यांची फॅमिली वाढली आणि मग गरजेपोटी आपण घरं बांधली आणि त्या इमारती झाल्या. कुठे झाले शिंदे साहेब? आम्हाला तर इमारत एक पण दिसत नाही आहे. आमच्या गावातनी तर ही इमारत काय, स्लॅबचं घर पण नाही आहे. तर आपण निर्णय देखील आता घेतलाय की गरजेपोटी बांधलेल्या घरं जे आहेत त्यांना पूर्णपणे नियमाकुल रेग्युलाइज करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. कारण त्यांच्या हक्काची घरं आहे आणि त्यासाठी अनेक बैठकाही झाल्या. देवेंद्रजींना देखील त्या बाबतीमध्ये सगळी इत्थंभूत माहिती आहे आणि आम्ही मिळून कोणी मिळून निर्णय घेतला. सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की ही सर्व घरं जी आहे ही अतिक्रमण आपण म्हणतो, परंतु आता त्याचं GR, त्याच्यावर माझी त्या फाईलवर सही देखील झालेली आहे, त्याचं GR निघेल आणि ही सगळी गरजेपोटी बांधलेली घरं रेग्युलाइज होती. बरोबर तिथं एक त्याच्यात मुद्दा होता की जी प्लिंथ आहे, प्लिंथ पर्यंत आपण मर्यादित राहू, बाहेरचं जे आहे जागा ती आपल्याला करता येणार नाही असा मुद्दा आला. परंतु मी सांगितलं, ज्या घरामध्ये लोक राहत आहेत त्याच्या आजूबाजूच्या जागेचा वापर करतायत, हे सगळंच्या सगळं नियमाकुल केलं पाहिजे, रेग्युलाइज केलं पाहिजे आणि तशा प्रकारचा निर्णय आपण घेतोय. आणि त्याचबरोबर आजूबाजूची जी वापरातली जागा आहे ती देखील रेग्युलाइज होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला भूमिपुत्रांना होईल. पैशाचा जे आपण तुम्ही जे शुल्क घेऊन राहिले होते त्याचं कसं काय मग होतो ते शुल्क देखील कमी केलं. त्यामध्ये 2000 स्क्वेअर फूट पर्यंत 15%, 5000 पर्यंत 25% आणि ते पण आपण जो बेस रेट आहे या बेस रेटच्या खूप कमी या ठिकाणी लोकांना पैसे द्यावे लागतील. त्यामुळे परवडलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलाय. आणि पण हे घरं जे आहेत तर ते होतील ना, मालकी हक्काचे होतील ना? अगदी ते मालकी हक्काचे होतील, नियमाकुल होतील आणि आपल्याला उद्या विकासाला कुठली अडचण त्याच्यामध्ये राहणार नाही अशा प्रकारचे या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो. धन्यवाद शिंदे साहेब, धन्यवाद. तुमचे आभार मानतो आम्ही. आमच्यासोबत तुम्ही संवाद साधला त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद.